नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण मसालेवाले शेंगदाणे जसे बाहेर भेटतात तसेच करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता 1 कप कच्चे शेंगदाणे घालून घेणार आहोत. त्यानंतर ह्याच्यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. इकडे मी 2 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर हळद घालायची आहे. लाल तिखट मसाला घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे व मिश्रण आपण आता हे हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण आता थोडं पाणी घालणार आहोत. असं पाणी घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता असं बॅटर झालं पाहिजे. त्यानंतर तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं कढईमध्ये. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये शेंगदाणे सोडणार आहोत, असे मसालेवाले. बघू शकता तुम्ही. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी आपले मसालेवाले शेंगदाणे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.